गाडीवर बसून लई दिवस झाले, म्हणजे सोमच्या पाठीमागे, गाडीच्या पाठीमागे जर असा कमी झाला, लई भिजलो लई. गायत्री मंदिराच्या इथे दर्शन करून आम्ही आता पुढे मुळगावला चाललेलो आहोत. खास वडा खायला ना समोर, वडा खायला. आणि सोमपुलाई जाऊया. निंबोनीच्या झाडाखाली झुला झुलतो. निंबोनीचं झाड आहे. बनवणार आहोत आज उत्तप्पा, म्हणजे काल पीठ राहिलेलं त्या पिठाचा काय बनवणार आहे. रोज रोज पीठ उरलेलं असं थोडी फेकून येणार आहे. म्हटलं बनवावं, त्याचा काहीतरी व्हेरिएशन केलं म्हणजे थोडंसं छान लागतंय. आणि आता मी कापून घेणार आहे गाजर, कांदा, टोमॅटो आणि काकडी मला खायसाठी घेतलेली आहे. सकाळी सकाळी म्हणजे सॅलड वगैरे खायचे, नाश्ता करायचे की सॅलड खात्या. आणि माझ्यासारखं कुणाला जर शुगर असेल तर सकाळी सकाळी चहा प्यायचं पहिल्यांदा बंद करायचं. उठल्या उठल्या चहा अजिबात प्यायचं नाही. सोहम पण उठलाय, तुमचा सुमो जवळ आंघोळीला. सकाळी सकाळी उठल्यावर तुम्ही ज्यूस घेऊ शकताय किंवा हळद आणि दालचिनी असं गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ शकताय. त्यानंतर चांगला बऱ्यापैकी फरक पडतोय. मी पण घेते ते. आणि आज ते सीताफळाचं पान वगैरे असं खाल्लंय ना, ज्यूस पण घेतला होता सकाळी, त्याच्यामुळे नाही घेतलंय. संध्याकाळी घेते मी पक्का हळद आणि थोडंसं दालचिनीची पावडर टाकून. सकाळी सकाळी ते घेतलं ना पण फ्रेश वाटतंय. चहा अजिबात घेत नाही. नाश्त्यानंतर घेऊ शकतो चहा बिन साखरेचा तो पण. गाजर किसून घेतलंय, टोमॅटो आणि कांदा आहे आणि ही मिरची आणि कोथिंबीर मिक्स करूया आणि सगळं मिक्स करून घेते. आपल्याला असं स्प्रेड करायला बरं उत्तप्प्यावरती. थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये, थोडंसं कमी आहे. काल जे पीठ उरलं होतं ना ज्वारी आणि तांदळाचं, म्हणजे ज्वारीचा डोसा आणि तांदळाच्या डोशाचं पीठ उरलं होतं, ते मिक्स केलं होतं मी. थोडं थोडंच राहिलेलं त्याच्यामुळं. मैत्रिणींनो, तुम्ही असं कधी डोश्याचं किंवा इडलीचं पीठ राहिलं तर असं काय करताय? असं काहीतरी वेगळं करायचं म्हणजे छान लागतंय. म्हणजे आपल्याला डोसा किंवा इडली ह्याच्यापेक्षा वेगळी टेस्ट पण येते आणि छान वाटतंय. मी तर नेहमी असंच करते. आणि काय झालं, थोडंसंच पीठ होतं. मला सकाळी ॲक्च्युली काल मी आणलेलं बघितलेलं तुम्ही, पाव आणलेले, त्याच्यामुळं मला पावभाजी करायची होती. पण पावभाजीचा काही योगच आला नाही. मला वाटलं दुपारी करावं आता, म्हणून मग ह्यांनी पण नाही येत, नाईटला गेले, थोड्या वेळाने येणार आहेत. म्हणजे 9-10 वाजता येतात आणि कधी कधी लवकर पण येतात 9:30ला. मग सोमला बोलले मी, पीठ आहे सोम त्याचं करू का? तर म्हटला बोल ठीक आहे उत्तप्पा कर. म्हणून मग तो उत्तप्पा करायला घेतलेला आहे. खूप साऱ्या भाज्या घालायच्या, म्हणजे थोडंसं पौष्टिक पण होतं आणि छान होतं. म्हणून मी खूप साऱ्या भाज्या घालते. माझ्याकडे अवेलेबल होत्या ज्या भाज्या ते घातलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये की नाही सिमला मिरची पण घातली तरी पण छान लागते. आणि अगदी भारी झालेलं बरं. चिमणी जी आहे ना तिचा काय खूप आवाज येतो बाबा, इतका आवाज येतो ना, म्हटलं चिमणी बंद करावी मग बोलावं तुमच्याशी. होऊन गेलाय अंघोळीला आणि मी खाऊन गेले तोपर्यंत. मस्त असं गरमागरम उत्तप्पा आणि चटणी. बाहेर बसून खाते.
आमच्या घरात नेहमी 9च्या वेळेवर बरोबर 9च्या आत आम्ही नाश्ता करतो. 8:30-9च्या दरम्यान आम्हाला नाश्ता लागतोच. आणि सकाळी असं मला लवकर शुगरचं थोडंसं गोळ्या औषधं घेते, त्यामुळे थोडंसं लवकरच भूक लागते. सोहम बोलला आई तू आधी खाऊन घे, माझं सगळं आवरून येतो मग मी खायला घेतो. आणि मला काय वाटी वगैरे नसली तर चालते बरं का चटणीला. लागते काय बरं मिक्स आतमध्ये करून पाहिजे का तुला? हां वरून पण टाकतात ना. हा उत्तप्पा मी आतमध्ये भाज्या मिक्स करून बनवलाय, म्हणजे वरती भाज्या टाकलेल्या नाहीत. मस्त भाज्या होता ना. ठरला तर मिक्स केला रे. त्याच्याने काय वेगळं लागतंय. सोहम आमचा बनवतोय काय रे सुमा? मँगो मिल्कशेक. त्याला असं पण तिथं खायला मिळालं नाहीत कोल्हापुरात आंबे, इथे तो आल्यापासून आंबे खायला लागलाय ना मग. आता बनवणार आहे तो काय घालणार, दूध आणि थोडेसे साखर ना. खूप सारे आंबे आणलेले मी, संपले आता. तर पावसाळा आलाय तर आंबे खायचं बंद करायला पाहिजे मग. आता सीझन पण संपला ना. सीझन पण संपला की आता. पावसाळ्यात थोडं कमी करायला पाहिजे आता. म्हणजे पाऊस पडला की म्हणतात आंबे खाऊ नये. टीव्हीचा आवाज येत. टीव्ही चालू आहे बाहेर. सोहमनं आणलेलं ब्लँकेट धुवून इकडे वाळत घातले. पाऊस चालू झालाय. तुळशीचं रोपटं बघा किती छान आले. सगळीकडे आमच्या सगळ्या कुंड्यातून तुळशीची रोपटी आले. पावसाची खूप रिपरिप आहे. आज खूप जोरात पाऊस पडतोय. इतका छान पाऊस पडायला लागलाय ना, म्हणजे ह्या पूर्ण जूनमध्ये आज पाऊस खूप जोरात पडायला लागलेला आहे. आणि खूप सारे कपडे आणलेले आहेत बघा. सोहमचे कपडे सगळे खूप होते, ते धुतले मी कपडे. आणि हा अजून एक बकेट आहे. आणि सोहमला म्हटलं तेवढं जर वाळत घाल बाळा. आणि मी बाकीचे कपडे जे सुकलेले नाहीत, आत एक दोरी बांधलेली आहे आम्ही, म्हटलं त्याच्यावर घालते, कारण फॅनच्या आहे ना ते चांगले सुकतात. आणि की मग असं त्याच्यामध्ये असा वास येत नाही कपड्यामध्ये. त्यामुळे नेहमी बाहेरचे कपडे घालून आतमध्ये एकदा सुकवते आणि मगच ते कपडे घड्या घालून ठेवते. त्यामुळे की नाही असं कपड्यांना असा वेगळा असा स्मेल येत नाही. तुम्ही गाडी घेऊन गेले नाही म्हणून भिजला नाही. रिक्षा बंद पडली. कुठं? तेवढं चालत आलं रिक्षा गाडी बोलूया. पीसी खराब झाला नाही, काहीतरी करायला असेल. मॉनिटर मंडळी, सोहम आणि यांनी चाललेत फिरायला पावसात भिजायला. पहिल्या पावसाचा आनंद घ्यायला ना सुमो.
ते चालू ना. निघायचं जरा जरा शूट घेऊन या. एक एक क्लिप. बाय. पावभाजी करणार आहे. काय रे आणलेत की थोडे मी सकाळी. एक लादी आणतो. एक लादी म्हणजे एवढे अरे चांगले आहेत ते, फ्रेश आहेत खरं. फ्रेश असतील ग, एवढे एवढे आहेत खरं. ठीक आहे. मग त्याने सामान काय काय आहे पावभाजीला. मंडळी, सोहम आमचा मला परत घ्यायला आलेला आहे. बोलतो आई तू पण चल. आणि साहेबांचं कोणतरी दोस्त आहे, त्यांच्या गाडीवर साहेब बसतील आणि सोमच्या गाडीवर मी. नाही म्हणत होते कुठलं पावसात दिसते, पण ऐकेनं झाल्यात. सोहम आणि यांनी पण ऐकेन झाल्या, पण मला घ्यायला आलं आहे परत की आई चल म्हणून. चाललेलो आहोत, बघू भिजतो थोडंसं. सोहम भिजून आला आहे. चला. सोमच्या गाडीवर बसून लई दिवस झाले, म्हणजे सोमच्या पाठीमागे, गाडीच्या पाठीमागे. जोराचा पाऊस चालू आहे आणि आम्ही आलेलो आहोत आणि खूप भिजलो आहे. भिजायसाठी आलो आहे, तर मग काय घेऊन आलेलो आहे रेनकोट वगैरे. आणि आता आम्ही चाललो आहोत लोटस पॉन्डच्या इथून बारवी डॅमच्या इकडं. तर हे आहे लोटस पॉन्ड आणि इथं पुढे गेल्यानंतर शिवमंदिर आहे आणि यांची वाट बघालो येत आहे त्यांनी. हळूहळू आहे ना. हे आहे शिवमंदिर. पुढे घेऊ मग. हे इथं हनुमान मंदिर आहे आणि हे आहे शिवमंदिर. हे स्लिपरी झाले, भीती वाटते आतमध्ये. मला इथूनच दाखवते. खूप छान फेमस मंदिर आहे हे आणि इकडे चांगला व्ह्यू आहे असं फिरायला. उन्हाळ्यात आम्ही एकदा आलो होतो पण शूट केलं नव्हतं. आणि हे आहे शनिदेवांचं नवग्रह पण आहेत, ह्यांनी पण आले. याच्यामध्ये किती पूर्वी खूप आम्ही लोटस होते, आता सगळं काढलंय. ते जलपर्णी पण वाढलेलं आहे याच्यामध्ये. लई भारी केलं. त्या बाजूला की नाही पूर्ण ते जे दिसते तुम्हाला त्या बाजूला ते पूर्ण फिरायसाठी गेलंय. इकडंपर्यंत चौपाटी टाईप केलंय. हे इकडं आहे हनुमान मंदिर. जय बजरंगबली. रुमाल आहे हे बरं आहे. रुमाल घेते. सगळं ते शूटिंग करायला येत नाही, भिजला सगळा मोबाईल. टिश्यूज आहे, रुमाल म्हटले तुम्ही. त्याकडे दोन द्या, एक द्या. एक हा टिश्यू पेपर ओलाच होते.
आम्ही इथे थांबलेलो ह्यांची वाट बघायला. ह्यांच्या गाडीला झाले, त्यांनी मागे परत गेले. बोलले आम्हाला तुम्ही पुढे जा, आम्ही येतोय. आणि पाऊस जर असा कमी झाला, लई भिजतो, लई आणि इकडे बघा खूप सारा कचरा. इकडे मागच्या बाजूला बघू शकता, रस्त्याच्या साईडला कचरा टाकतात. जंगल बघून लोक इतका कचरा टाकतात ना, ते सोम सांगत आमचं की तेच की जर लोक सिव्हिलाइज नाही झाली तर देश कसा पुढे जाईल. लोक आपलं घर साफ असं घाण करतील. कुठं पण कचरा, भारतात तसंच आहे. सगळीकडे कचरा भारतामध्ये लोकांना टाकायची सवय आहे. जंगलात तर आमच्या तिकडे की जंगलात सरळ लिहिले की कचरा टाकायचं नाही, तरी पण ऐकत नाहीत लोक. मुद्दाम तिथं बोर्ड लावला असेल नाही तर कचरा टाकू नका, तर मुद्दाम तिथे आणि कचरा टाकणार, असं मेंटॅलिटी आहे लोकांची. चला जाऊया आता आपण पुढे. ह्यांनी येत आहेत मागून. जर अशी पावसानं उसंती घेतली आणि शूट करायला की असं पावसात कॅमेरा मोबाईल असा भिजतोय, त्याच्यामुळे थोडंसं काढायला हे होतंय. जितकं जमेल तितकं करेल मी. पाऊस आणि आठवणी यांचं खूप घट्ट नातं असतं. दरवर्षी आम्ही पावसात भिजायला कुठं ना कुठं तरी जायचो. बदलापूरला, कधी उभिपुरीला, कुठं ना कुठं जायचो, भिजायचो नक्की. आणि यावर्षी डॉलू नाही आहे, तिची खूप आठवण येते. मागच्या वर्षी दोन्ही मुलं हॉस्टेलला गेली, त्यामुळे मागच्या वर्षी जमलं नव्हतं. ह्या नदीमध्ये जलपर्णी मांडले इकडं पण. पुढं बघा, इथली एवढी बहुतेक काढण्यात आली असेल. पुढं सगळं पूर्ण वेढलेलं आहे जलपर्णीनं. उल्हास नदी आहे. उल्हास नदी इकडं जरा तरी स्वच्छ आहे नदी ही, पण पुढं जाऊन उल्हासनगरला लईच घाण झाले. हा पूल आहे. मैत्रिणींनो, मुलं मोठी झाली की त्यांच्या गाडीवर बसून असं सैर करण्यात इतकी मजा असते ना. त्यांच्या गप्पा, त्यांचं सगळं काही ऐकण्यात एक वेगळा आनंद असतो आणि खूप छान पण वाटतं. तर हे मंदिर आम्ही बघायसाठी आलो होतो खास. श्री गायत्री माता मंदिर. खूप वर्षानंतर आलेलो. आणि इकडं होलीरीड स्कूल आहे ना समोर, जेव्हा आम्ही होलीरीड स्कूलला, हा जो सर रोड गेला ना पुढं, हा होलीरीड स्कूलला गेलेला आहे. रेसिडेन्शियल स्कूल आहे ते आणि ज्युनियर कॉलेज. आम्ही सोहमला तिथं ॲडमिशन बघत होतो. किती वेळा रे सोहम? 11वी 12वी. 11वी 12वीसाठी नाही, 9वी 10वीसाठी बघत होतो आम्ही. पण काय नंतर आम्ही घेतलं नाही. तिथं बरंच काय काय हॉर्स रायडिंग वगैरे सगळं आहे तिथं. काय म्हणजे ते आता डॉली शाळा कसं आहे तसं टाईपचं आहे ते रेसिडेन्शियल. आणि फीज पण त्यांच्या भरमसाठ एकदम. तेव्हा काहीतरी कारण झालं नाही, आम्ही घेतलं नाही. तेवढं आवडलं पण नाही. नंतर आम्ही पोद्दारमध्ये घेतलं. बदलापूरचं जे पोदार आहे ना त्याच्यामध्ये. त्याला गडगडते. बघूया आतमध्ये जाऊया कसं आहे मंदिर. चपला कशा काही मंदिरात जायच्या आधी काढायच्या चपला आई. हम लोग भीख क्या है वैसे भी. लड़की का नाम भी गायत्री है. जय माँ गायत्री. घंटी वाजे समोर.
आहे त्याला आम्ही झुला झुलून येतो. बरं समोर बाबा भीती वाटते कुठायला आले रे तुमचे खालची काठी आहे ना. माझं वेट घेईल का? लिंबोनीच्या झाडाखाली झुला झुलते. लिंबोनीचं झाड आहे. कडुलिंबाचं कडुलिंबाचं झाड आहे. दाखव. कडुलिंबाच्या झाडानं मला चांगलं आरोग्य द्यावं. म्हणजे शुगर कमी करून टाका. होते कुठायला आले म्हणजे रेला काठी बरोबर त्याला जाऊया थंडी वाजायला. चहा पण पिऊ शकत नाही. पुढं मिळतोय की तर. अरे तुम्ही पिऊ शकाल मी पिऊ शकत नाही ना. ब्लॅक टी. आता गायत्री मंदिराच्या इथे दर्शन करून आम्ही आता पुढे मुळगावला चाललेलो आहोत. खास वडा खायला ना समोर वडा खायला. आणि सोमपुलाई जाऊया तिकडं. म्हटलं चल एवढ्या लांब आलो तर मग जाऊयाच तिकडं. पुढे मुळगाव आहे आणि हे जे पाठीमागं दिसतंय गाव हे रहाटोली आहे. आणि साहेब तर मागं राहिलेत म्हणून त्यांची वाट बघतोय. प्रत्येक वेळा आम्ही जागे जागे थांबत चालू आहे त्यांची वाट बघत. आणि मागचं गाव पण आहे छोटंसं आहे जास्त काही मोठं गाव नाही. आणि मुळगाव पण बहुतेक छोटंच असावं. आम्ही गेलेलो नाही कधी. सोहम गेलेला त्यांच्या मित्रांसोबत त्याचा वडा मुळगावचा वडा खायला. खास या ढाब्यावरती आम्ही वडा खायला आलो आणि बंद आहे. आमचा पचका झाला बंद आहे. हां हे वाला मेन म्हणजे मुळगावचा वडापाव म्हणतात ते हां ते बंद आहे काय माहित का.
टायमिंग झाला असेल. नाही चालू असतं संध्याकाळचं. अशा प्रकारे असा पचका झालेला आहे आमचा. काय करणार, कुठे मिळतो काय जवळ वडापाव आणि मग त्याचं खाऊन दुसरा एक पर्याय बघूया इथं मिळतोय का चांगला. चला आता आम्ही इथं चाललेलो हॉटेल सह्याद्री. इथे गर्दी आहे बघा आज, ते बंद असल्यामुळं ना समोर. हां एवढी गर्दी आहे. खाणार आहे एक वडा. मी घेतले मिसळ. बघूया खाण्याच्या मामले तर मिसळसारखी आहे काय. खाण्याची मामले तर मिसळ तर मला बिलकुल आवडली नव्हती. बरी आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे तुमच्यासाठी पण एक. अरे एकत्र घेतलं. एकत्र बरोबर आहे खरं. इथे त्यांनी देतो म्हणतात टेबलवर देतात आणून सगळ्यांना लागले. सगळ्यांना आणून दिले. एवढे केले ते संपले 2 मिनिटात. आम्हालाच द्या प्लेट. पाव चटणी पण आहे बघा त्याच्यात. मी त्यांच्याकडनं घ्या मागून चटणी बघा. खरडा संपला हो बघ तिथे. हे बघ खरडा आहे. नको आहे. कसं आहे सांग सोमू खाऊन काय रे. मिरची मिरची चटणी आहे बरं टेस्ट. सुमा चांगला आहे. चला मंडळी आम्ही हा असं वडापाव एन्जॉय करतो आणि घरी जातो. पाऊस येतो नंतर मग तुम्हाला पावभाजी करणार होते घरी जाऊन, ती आता कॅन्सल झालेली आहे आणि इथंच वडापाव खाऊन जाणार आहे आम्ही. बघू घरी जाऊन संध्याकाळी काय बनवायचं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय कर रे. अशा प्रकारे आमची ही मान्सूनची मस्त सैर झालेली आहे. पावसात खूप सारं भिजलो, मज्जा आली. आणि मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही असं एकदा तरी पावसात भिजायला जा. थँक्स फॉर वॉचिंग.